माझ्याकडे 15 लाख कोटी पडून आहेत, मात्र काम करणारी माणसंच भेटत नसल्यामुळे ते पैसे खर्च करू शकत नाही, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं। त्यांच्या या विधानावरून रोजगाराच्या दृष्टिकोनाबद्दल नव्या चर्चा होत आहेत। पाहूया हा रिपोर्ट। माझ्याकडे 15 लाख करोड रुपये पडून आहेत, पण कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे ते खर्च करू शकत नाही, असं विधान केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केले। नागपुरात औद्योगिक विकास संघटनेच्या कार्यक्रमात गडकरी उपस्थित होते। त्यात गडकरींनी केलेल्या या विधानावरून रोजगाराबद्दलच्या दृष्टिकोनावरून नव्या चर्चा सुरू झाल्या। अभी मैं काम करता हूँ, मेरे पास पैसे की कमी नहीं है। मैं ऐसा व्यक्ति हूँ कि मेरे पास 15 लाख करोड़ पड़े हुए हैं, मैं खर्चा नहीं कर पा रहा। काम करने वालों की कमी है। काही दिवसांपूर्वीच जळगावात बोलताना ग्रामीण भागात ITI साठी चांगले शिक्षक मिळत नसल्याची तक्रार रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढांनी केली होती। त्या विधानावरूनही रोजगाराच्या नेमक्या वास्तवावरून नव्या चर्चा झडत होत्या। इकडे नागपुरात गडकरींनी मात्र कुशल मनुष्यबळ नसल्याची खंत बोलून दाखवली। नवीन कोर्सेस सुरू केलाय, त्यांच्यासाठी एक्सपर्ट टीचर पाहिजे। ते गावात रूरल ITI मध्ये मिळत नाही। त्यासाठी आम्ही ते कंपन्यांचे संपर्क करत आहे की तुम्ही आम्हाला टीचर द्यावा। सर्व प्रॉब्लेम पश्चिम बंगालमध्ये झाली, श्रीलंकामध्ये झाली, नेपाळमध्ये झाली, सर्व युवाने केली नाही। युवाचे रोजगारसाठी केली। आपल्याकडे मोठा युवा ग्रुप आहे, युवा आपल्याकडे देशामध्ये फार जास्त नंबर आहे। त्याने आपण रोजगार नहीं दिले तर आपण देशामध्ये पण प्रॉब्लेम होईल। नागपुर में डॉक्टर्स बहुत ज़्यादा है और उनको स्किल्ड मैन पावर चाहिए, और वो मैन पावर की बहुत कमी है। अभी नए नए मशीन्स आ रहे हैं, उसको ऑपरेट करने वाले लोग नहीं है। तो मुझे लगता है कि हमें देखना होगा कि किस जगह पर कितनी ज़रूरत है, कैसी ज़रूरत है। अभी मैं काम करता हूँ, मेरे पास पैसे की कमी नहीं है। मैं ऐसा व्यक्ति हूँ कि मेरे पास 15 लाख करोड़ पड़े हुए हैं, मैं खर्चा नहीं कर पा रहा। काम करने वालों की कमी है। पैसा है, मार्केट में जाओ तो लोग पैसा लेके खड़ा, पर काम नहीं हो रहा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।